हे रहा नहीं जाता। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती जमाल कुडू हे रिमिक्स सॉन्ग जे आहे ते खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे आणि ते एकदम छोटंसंच आहे, 10-15 सेकंदाचं पण नसेल, पण मित्रांनो ते इंस्टा रील्सवरती जास्त ट्रेंड करत आहे आणि त्याच सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। आता मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की CapCut Pro ॲप्लिकेशन घ्यायचं कुठून, तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जे आहे ते CapCut Pro ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। सोबतच मित्रांनो जे आहे ते आजचा व्हिडिओ जबरदस्त असल्यामुळे व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग शिकवत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more, once more, once more. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे, सुपर VPN आणि CapCut Pro ॲप्लिकेशन। तर सुपर VPN तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि CapCut Pro ॲप्लिकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे। तर सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करून VPNला कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्यानंतर मित्रांनो मोबाईल डाटा ऑन असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। VPN कनेक्ट झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी टेम्पलेटवरती क्लिक करा। टेम्पलेट जर लोडिंग होत असतील तर तुमचं सक्सेसफुली जे इंटरनेट कनेक्शन कनेक्ट झालेलं आहे। जर झालं नसेल तर CapCut Pro ॲप्लिकेशनला 2-3 वेळेस क्लोज करा, नंतर ओपन करून चेक करा, कारण काही वेळेस जे आहे ते कनेक्ट होत नाही। ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकता कनेक्ट झालेला आहे। एडिटवरती क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून जो पण मी तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचा आहे। जो पण फोटो तुम्हाला एडिट करायचा असेल, ज्या फोटोचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे एक मी फोटो ॲड करून घेतो। तर फोटो ॲड केल्यानंतर ॲडवरती खाली क्लिक करायचं आहे, त्यानंतर लोडिंग होईल आणि यानंतर इथं ऑप्शन आहे, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचं। जो पण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला व्यवस्थित ॲडजस्ट करून या टाईपमध्ये फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर या फोटोला लांबपर्यंत वाढवून घ्यायचं, जिथंपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता व्हिडिओमध्ये आपल्याला बीट ॲड करायचं, तर ऑडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर ऑडिओला या टाईपमध्ये 2 बोटामध्ये धरून झूम करायचं। झूम केल्यानंतर 2 सेकंदाच्या समोर 2 सेकंद आणि 5 फ्रेमवरती इथे एक आपल्याला बीट द्यायचे, तर इथं ऑडिओवरती बीटवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर परत 3 सेकंद आहे आणि 3 सेकंदानंतर इथे एक तुम्हाला बीट बघायला भेटेल, तर या ठिकाणी एक बीट द्यायचे तुम्ही 3 सेकंद आणि बरोबर मी 15 फ्रेमच्या समोर बीट दिलेले आहे। ओके, त्यानंतर 4 सेकंदाच्या समोर यायचे, 4 सेकंद आणि 15 फ्रेमवरती या ठिकाणी एक तुम्ही बीट द्यायचे। त्यानंतर 4 सेकंद 15 फ्रेम झाल्यानंतर डायरेक्ट 6 सेकंदाजवळ जायचं आहे, 6 सेकंदाजवळ आल्यानंतर एक बीट द्यायचे। त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे, 7 सेकंद आणि 20 फ्रेमवरती जायचं आहे, बीटवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे। परत 9 सेकंद आणि 5 फ्रेमवरती जायचं आहे, बीटवरती क्लिक करून ॲड बीट द्यायचे आणि लास्टची आपली बीट असणार आहे ती 10 सेकंद आणि 25 फ्रेमवरती असणार आहे। ओके, आता इथं बघू शकता 10 सेकंद आणि 25 फ्रेम आहे, थोडंसं झूम केल्यानंतर दिसेलच। या ठिकाणी ऑडिओवरती परत एक वेळेस क्लिक करायचं आहे आपण आणि बीटवरती क्लिक करून ॲड बीट द्यायचं आहे। आता जिथे जिथे आपण बीट दिलेले आहेत त्या बीट तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी यायचं आहे आणि फक्त आपल्या इमेजेसवरती आपण क्लिक करायचं आहे आणि इथं स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करत जायचं आहे। तर ज्या ज्या बीट आपल्या आहेत, ज्या आपण ऑडिओवरती दिलेल्या आहेत त्या सर्व बीटच्या ठिकाणी आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे इमेजेसला। तर मित्रांनो, आपले इमेजेस स्प्लिट करून झाल्यानंतर इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे। लाईट इफेक्टमध्ये गेल्यानंतर फ्लॅश 4 हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर हा ॲड करून घ्यायचा आहे आणि 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट जी आपली बीट आहे, नेक्स्ट इमेज आहे त्यावरती जायचं आहे। त्यावरती गेल्यानंतर परत एकदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आता व्हिडिओ इफेक्टमध्ये रेट्रो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि रोलिंग फिल्म हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। रोलिंग फिल्मला तुम्ही या टाईपमध्ये कट करून घ्यायचं आहे
त्यानंतर 3 नंबरची जी लेअर आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे परत आणि यावेळी आपण नाईट क्लब इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. नाईट क्लबमध्ये मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल निगेटिव्ह नावाचा, तर तो निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला खाली थोडं गेल्यानंतर भेटेल, तर तो आपण ॲड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हा निगेटिव्ह इफेक्ट मी सिलेक्ट केलेला आहे. निगेटिव्ह इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर याला देखील इथंपर्यंत आपण सेट करायचं आहे. त्यानंतर चौथ्या बीटला आपण बॉडी इफेक्ट द्यायचं आहे, तर बॉडी इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. ओके, तर इथं बघू शकता ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला फॅन्टम ट्रान्सलेशन्स इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट ॲड केल्यानंतर परत पुढची जी बीट आहे त्यावरती आपल्याला परत एकदा बॉडी इफेक्टच क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्टवरती आणि ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला दुसरा एक इफेक्ट बघायला भेटेल. ओके, तर या ठिकाणी ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट आहे लुमियन्स ड्रॉपलिंग. ओके, तर हा इफेक्ट आपण सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथंपर्यंत सेट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो याचे तुम्हाला चेंजेस जर काय हवे असतील तर तुम्ही कलरमध्ये वगैरे चेंजेस पण करू शकता, जो पण तुम्हाला हवा आहे. तर मी वॉर्म आहे तर वॉर्मच ठेवलेला आहे. सो त्यानंतर परत पुढचा जो इफेक्ट आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, बॉडी इफेक्टच द्यायचं आपल्याला. तर यावेळी मित्रांनो हा इफेक्ट जो आहे हा आपण ग्लोईंगवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं पुढं जायचं आहे. इथे तुम्हाला ग्लोईंग कुठं सापडते बघायचं आहे, तर ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईनमध्ये गेल्यानंतर हिल फायर इफेक्ट आहे, तर हिल फायर इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि यात तुम्हाला चेंजेस जर हवे असतील कलरमध्ये वगैरे कलरमध्ये चेंजेस करू शकता आणि याची साईज पण तुम्हाला जितकी हवी असेल तुमच्या फोटोनुसार वाढवू शकता. तर हा इफेक्ट आपण हिल फायर ॲड केलेला आहे. तर हिल फायर इफेक्ट ॲड केल्यानंतर परत एक वेळेस बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आपल्याला. बॉडी इफेक्टमध्ये परत थोडंसं स्टार्टला यायचं आहे, ट्रेंडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. इलेक्ट्रिक करंट पण तुम्ही देऊ शकता. इलेक्ट्रिक करंट आपण दिलेला आहे. यात देखील तुम्ही जे आहे ते कलर वगैरे चेंजेस करू शकता. सो या टाईपमध्ये जो पण कलर तुम्हाला योग्य वाटेल फोटोनुसार तो तुम्ही या ठिकाणी सेट करायचा आहे. तर त्यानंतर हा इफेक्ट देखील इथंपर्यंत सेट करून लास्टला आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये युनिडायरेक्शनल मूवमेंट हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला आता ॲनिमेशन व्हिडिओवरती ॲड करायचं आहे. तर पहिल्या 2 लेअर सोडायचे, तिसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोमध्ये तुम्हाला फॉलिंग इफेक्ट कुठं बघायला भेटतो तो ॲड करून घ्यायचा आहे. तर फॉलिंग इफेक्ट स्टार्टलाच तुम्हाला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. फॉलिंग इफेक्ट 3 नंबरच्या लेअरला आपल्याला ॲड करायचं आहे. 3 नंबरला ॲड केल्यानंतर 4 नंबरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि डायनॅमिक शेक हा इफेक्ट तुम्हाला कॉम्बोमध्ये बघायला भेटेल, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर थोडंसं पुढं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाउन्स 1 इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. बाउन्स 1 ॲड केल्यानंतर पुढच्या लेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेव्ह ॲब्सॉर्प्शन हा इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता हा नाही आपल्याला, तर हा ॲड करायचा वेव्ह ॲब्सॉर्प्शन ॲड केल्यानंतर परत पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आपल्याला आणि या ठिकाणी ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि बाउन्सी रश हा इफेक्ट तुम्हाला कुठं भेटतो आहे बघायचा आहे आणि हा ॲड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर लास्टला आपल्याला व्हेव अँड स्लाईड हा आपण नेहमी वापरतो तो कॉम्बोवरती क्लिक करायचा आहे आणि इथं व्हेव अँड स्लाईड हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडंसं साईडला जाऊन स्क्रोल करून बघतो, तर इथं बघू शकता वेव्ह अँड स्लाईड इफेक्ट आहे. तर इतके सगळे इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे इफेक्ट सर्व आपले ॲड झाल्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.